तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवालं स्वागत आहे. आणि आज आपण रिक्षाचं काम करायचं आहे म्हणून गॅरेजला आलो. सकाळ सकाळी आपल्याला एकदम बॅड न्यूज भेटले. ड्रायव्हरचा कॉल आला की गाडीनं बंद पडायला लागले आणि गाडीचं लय घाण काम निघले. जो 7,000पर्यंत तुम्हाला धावतो बिल. त्या दिवशी त्या गाडीला 1800, आज 7,000पर्यंत जाणार. ब्लॉक पिस्टनचं काम निघलं, ऑइल चेक नाही केलं तर ड्रायव्हरनं, आपण पण लक्ष थोडं दिलं नव्हतं कामामुळं. रात्री नाईट करून आलो आणि आता डायरेक्ट गॅरेजला आलो. तर आज दिवस बघ कसा गाडीतच जातोय, पूर्ण पुढं बघत राहा. हा बघा, मेकॅनिकचा संसार पूर्ण, ह्याच्याशिवाय कायच होऊ शकत नाही. हे गरजेचं आहे. एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याची व्हॅल्यू आपल्याला कळणार नाही. कुठं भेटत आपण भंगारला विकू, पण ह्याची मेकॅनिकला व्हॅल्यू कळत. तर आता आपल्या गाडीचं खोलायचं चालू आहे काम. काम तर मोठं निघलंय, बघू पुढं. आपल्याला फक्त याच मेकॅनिकवर भरोसा आहे, दुसरं एकदा आपण करतच नाही काम. तर बघत राहा आज पुढं काय होतं ते. सर खोललाय आता. सायलेन्सरचं पण काम आहे, पूर्ण सडलाय इकडून बघा. जाळे आतमध्ये आणि ते फुर्र आवाज येतोय त्याच्यामध्ये. तर लागले आता हे पण काम करून घेऊ भाऊ. आज ना उद्या आपल्याला करायचं आहे, त्यासाठी करलं तर पाहिलं. बघा इंजन, ड्रायव्हरकडे गाडी असते त्या पाय असं झालं असतं भाऊ. तर आता घेऊन जायचं सगळं सामान. अशा रीतीने आपण आता ती गाडी खोललेली आहे, त्यासाठी ही गाडी घ्यायला घरी आलतो. आता ही गाडी घेऊन आपल्याला जायचं आहे गॅरेजला, त्या गाडीचं काम करायचं म्हणजे वेल्डिंग वगैरे करायचं, सायलेन्सर वगैरे 90 फीट रोडला जायचं. अशा रीतीने बघा सामान घेतलेलं घेऊन जायचं आपल्याला. चला बघूया पुढं काय काय होतं. नवीन टाकायचं, काहीच रिपेअर करायचं. आता आपण आलोय वस्ताजकडे. जरा काम माझ्यासाठी आलोय. तोंड फुकून बसलाय, कारण की त्याचा 2दाच फक्त कॉल नाही उचलला. ते पण कामात असल्यामुळे, बाहेर असल्यामुळे 2ही कॉल केला खाली. ते पण काय करायचं ते. कभी तक मिलेगा महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. किधर गए? इधर आओ. अंदर का भी निकालने का उसको बज रहा है वो तो मैं रोज आ रहा हूँ. और एक टाइम देगा जो काम हो जाएगा तेरा. इलेक्ट का खोला एक काम करने की तो 7,000 के बाद दे दे. लेकिन नया लेगा तो फिर इसको पहले 2 बार मार चुका है. हाँ तो खुल जाएगा. मतलब नहीं चलेगा नहीं. नया लेगा तभी भी फिर वो बोर कराना ही पड़ रहा है. नहीं नया कहाँ बोर कराना पड़ता है. कैसा कराना पड़ता है? नया पूरा लोग है ना अलीबाग से बोर बना रहे हैं. नया ब्लॉक कराएगा तो क्या मतलब. कैसा उसको बोर करना पड़ेगा मामा? चल ठीक पूछ लेते हो. चलो भाई मेरी जानकारी है. नया ब्लॉक और उसका पिस्टन तेरे सब मेरी साथ में जानकारी आता है, तीन के साथ में. आम्ही आता शॉपमध्ये गेलो दुकानामध्ये तिथं. तर जी वस्तू बनवायला 1500, 1700, 1800 रुपये जाणार आहे, ती वस्तू नवीन 2700 रुपयाला भेटते. आधी 2 वेळा मी ते रिपेअरिंग केलं. ते गॅरंटी वॉरंटी पण नसणार, काय मतलब नाही. तर असं त्यांच्या कमिशनसाठी फसवतात आपल्याला. तिथं बनवल्यानंतर त्यांना कमिशन भेटेल पाठवून. पण आपण माहिती काढली, आता बघू. त्याला कॉल करून विचारून जेवढा होतं तेवढा आपण नवीनच घेऊया, कारण की जुनं घेऊन काही सुद्धा मतलब नाही. ती 6 महिन्यानं परत काम काढतो. आपण इथून घेऊन चाललोय आता. भाऊ गेला आहे आता, पण नक्की माहीत नाही चेंज करायचं आहे की काय करायचं आहे ते. बघू आपण आता.
चालू ना. हॅलो बोलायचं. आपण इथं आलतो बबलू ऑटो इंजिनिअरिंग पाशी, कारण की पाहिजे आणि खरंच खूप चांगलं आहे. त्यांनी आपलं 2300 मध्ये म्हणजे की 30 मध्ये ब्लॉक रिपेअरिंग नाही केला व फर्स्ट टाइमचा दिला ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं पण काम केलं, सगळं करून 2300 रुपयाला आपल्याला पडलं. तर आपण डायरेक्ट आलो त्यामुळे पडलं, त्यांच्या थ्रूने आलो असतो अजून महाग पडला. तर एक नंबर माणूस आहे 90 फीटला, तुम्ही बघू शकता. तर आता आपलं सायलेन्सरचं काम चालू आहे ना, आपल्याला फसवलेलं आहे. हे म्हटलं आणि केलं नाही. कधीच वेळेवरती काम करत नाही, करतो क्वालिटी पण वेळेवर कधी करत नाही माणूस. तर असं काम चालू आहे. इथं कलरचं आहे, तर आपण परत आलोय ना इथं. इकडं पडद्याच म्हणजे आपलं कवरचं शीटाचं. तर पीछे वाला खाली शीट डालने का कितना होएगा बड़े भाई? अपने रिक्शा का नीचे वाला पीछे वाला खाली डालने का. हाँ पार्किंग पण आहे तिथं गाड्यांचं पण. राहू दे काय नाही होतं, राहू दे मामा. अशी गाडी आली ती, अशी झाली, अशी बनवतात. नवीन गाडी अशी येते, त्यात काय येत नाही आपल्याला. वरचं पण जोडलंय नंतर, तिला असं बनवणार खोलून वगैरे. डोंगरावरती घर आहे, ते डोंगर तोडून बनवलेलं आहे. सध्या आपण आणली बनवून, आता तिला कमसे कम 3 ते 4 तास आपल्याला चालू ठेवायला लागणार. झालं पूर्ण 5000चं बिल झालं. हां 11 वाजेपर्यंत चालू ठेव, त्यानंतर बघू.